गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या गोदावरी नदीपात्रात वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वतः अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी गोपनीय सापळा रचत जुने कावसान गोदावरी नदीपात्रात गेले असता वाळू उत्खनन आणि वाहतूक करताना कोणी आढळून आले नाही। मात्र शेतामधील उभ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात धन्यता मानत परिसरातील गरीब शेतकऱ्यांचे वाहन वाळू माफियाचे वाहन असल्याच्या संशयाने जप्त करून तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या पथकात असलेल्या उपजिल्हाधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, जिल्हा गौण खनिज अधिकारी किशोर खोडके यांनी गोदावरी नदी काठावरील परिसर हुडकून काढला असता परिसरातील एक खळ्यात शेणखतावर उभे असलेले लोडर आणि बाजूला उभे असलेले ट्रॅक्टर दिसून आले। सदरील ट्रॅक्टर उत्खनन करण्याच्या हेतूने उभे असल्याचा भास झाल्याने सदरील वाहने जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पैठण तालुक्यातील वाळू चोरी बंद असल्याचे तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीकडे जाणारे रस्ते चिखलमय झाल्याने वाहने तिकडे जात नसल्याने वाळू चोरी बंद असल्याची माहिती मिळाली आहे। अप्पर जिल्हाधिकारी थेट गोदावरी नदी पात्रात गेल्याने आणि उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।